नमस्कार. एम.एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घटक 11 विशेष प्रश्न उपघटक भावनिक बुद्धिमत्ता स्वाध्याय 11.1. प्रश्न नंबर 1. घरी आलेल्या मित्राला टीव्ही पाहायचा आहे, पण त्याच वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचा दुसरा कार्यक्रम पाहायचा आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? मित्रांनो, या स्वाध्यायामध्ये आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करायचा आहे. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागत असतात. मग आपल्याला या प्रश्नांमध्ये नकारात्मक पर्याय दिलेले असतात. मग आपण यातून आपल्या सदसद विवेक बुद्धीचा विचार करायचा. आपल्या सामाजिक भावनिक बांधिलकी या ठिकाणी जपवून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. मग मित्रांनो, प्रश्न नंबर 1 मध्ये बघा, आपला मित्र टीव्ही बघण्यासाठी आपल्या घरी आलेला आहे आणि त्याच वेळेला आपल्याला सुद्धा दुसरा कार्यक्रम पाहायचा आहे. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? पर्याय क्रमांक 1 आहे, मित्राला त्याच्या घरी पाठवाल. मित्रांनो, आपण त्याला जर त्याच्या घरी पाठवलं तर त्याला राग येईल. तो आपल्या घरी टीव्ही पाहण्यासाठी आलेला आहे. टीव्ही बंद कराल. मित्रांनो, जर टीव्ही बंद केला तर तो नाराज होईल, तो निघून जाईल. टीव्हीचा रिमोट लपवून ठेवाल. टीव्हीचा रिमोट जर आपण लपवून ठेवला तर त्याला टीव्ही पाहता नाही येणार आणि आपल्याला सुद्धा टीव्ही पाहता येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, त्याच्यासोबत त्याच्या आवडीचा कार्यक्रम पाहाल. मित्रांनो, त्याच्यासोबत जर आपण त्याच्या आवडीचा कार्यक्रम पाहिला तर आपल्यालाही आनंद मिळेल आणि त्याला सुद्धा आनंद मिळेल आणि यातून आपली एक भावनिकता जोपासली जाईल. म्हणजे आपल्याला त्याच्या भावनांचा कदर आहे, आपण त्याच्या भावनांचा विचार करतो असा या ठिकाणी अर्थ निघेल. म्हणजे मित्रांनो, आपण पहिल्या प्रश्नामध्ये जो पर्याय निवडायचा आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यासोबत त्याच्या आवडीचा कार्यक्रम पाहाल. प्रश्न नंबर 2 आहे, घरातील फर्निचर बदलणे, घराला रंग देणे याबाबत घरातील सर्व सदस्य मिळून चर्चा करीत आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल? मित्रांनो, घरामध्ये जे फर्निचर आहे ते बदलायचं आहे, घराला रंग द्यायचा आहे आणि सर्व सदस्य चर्चा करीत आहेत. सर्व सदस्य या विषयावर चर्चा करत आहेत. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? पर्याय क्रमांक 1, आपल्याला काय त्याचे म्हणून दुर्लक्ष कराल. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जो निर्णय घेतला जातो, जो विषय चर्चेला जातो, त्यामध्ये आपण लक्ष देणं, त्यामध्ये आपण त्या चर्चेमध्ये सहभागी होणं हे आपलं काम आहे. चर्चेत आपले मत मांडाल. मित्रांनो, आपलं जे मत आहे ते आपण त्या चर्चेमध्ये मांडलं पाहिजे. आपल्याला काय अपेक्षित आहे? आपल्या घरामध्ये कुठला रंग आपण दिला पाहिजे? आपल्या घरामध्ये फर्निचर कुठे आपण ठेवलं पाहिजे? या सगळ्या चर्चेत आपण सहभाग घेतला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आहे, चर्चा करणे ही मोठ्या माणसांची कामे आहेत असे समजून गप्प बसाल. मित्रांनो, चर्चा करणं हे मोठ्या माणसांचं जरी काम असलं, म्हणजे महत्वाचे निर्णय घेणं हे मोठ्या माणसांचं जरी काम असलं तरी सुद्धा चर्चेत आपण सहभाग घेणं, ज्यावेळी आपली आवश्यकता असेल अशा वेळेला आपण चर्चेत सहभाग घेणं हे आपलं कर्तव्य आहे. पर्याय क्रमांक 4 आहे, उगाच चर्चा करून वेळ घालवू नका असे सांगाल. मित्रांनो, चर्चेतून मार्ग निघत असतो. उगाच चर्चा करून वेळ वाया घालवू नका हे म्हणणं चुकीचं आहे. चर्चा जर केली तर त्यातून मार्ग सापडतो. म्हणून प्रश्न नंबर 2 मध्ये आपली सगळ्यात योग्य कृती कोणती आहे? तर चर्चेत आपले मत मांडणे. घरामध्ये फर्निचर बदलायचं आहे, घराला रंग द्यायचा आहे, अशा वेळी आपण त्या चर्चेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चर्चेत आपले मत मांडाल. यानंतर आहे प्रश्न नंबर 3, घरी जाण्याच्या रस्त्यावर कुत्र्याचे पिल्लू जखमी झालेले दिसले, तर यावेळी तुम्ही काय कराल? मित्रांनो, आपण घरी चाललोय आणि घरी जाताना रस्त्याने कुत्र्याचं पिल्लू जखमी झालेलं आहे आपल्या असं लक्षात आलं. या वेळेला आपण काय केलं पाहिजे? पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, आपल्याला या 4 पर्यायामधून सर्वात योग्य पर्याय निवडायचा असतो. बघा, पर्याय क्रमांक 1 आहे, घरी जाण्यासाठी उशीर होईल म्हणून निघून जाल. मित्रांनो, आपल्याला घरी जायचं आहे आणि घरी जाताना आपल्याला उशीर होईल म्हणून निघून जाणं हे योग्य नाही. आपल्याला रोजच घरी जायचं असतं. आपण रोज घरी जातो, पण अचानक एखाद्यावर जर काही संकट आलेलं असेल तर त्या संकटामध्ये मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग तो कुठलाही प्राणी असू द्या किंवा कुठलाही पशु असू द्या.
कुत्र्याच्या पिल्लाला प्राण्यांच्या डॉक्टराकडे घेऊन जाल. मित्रांनो, ही कृती आपली योग्य आहे. ते कुत्र्याचं पिल्लू काहीतरी आजारानं त्रस्त आहे, त्याला काहीतरी व्याधी झालेली आहे. अशा वेळेला आपण त्याला प्राण्यांच्या डॉक्टराकडे घेऊन जाणं हे सर्वात योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो, पिल्लाला दूर कुठेतरी सोडवून याल. मित्रांनो, त्याला जर आपण कुठेतरी सोडवलं, कुठेतरी आपण त्याला सोडून दिलं, तर ते पिल्लू तसंच त्या आजारामध्ये राहणार आहे आणि कालांतराने त्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण की ते ओरडते, ते जखमी झालेलं आहे म्हणजे त्याला आता उपचाराची आवश्यकता आहे. अशा वेळी आपण त्याला कुठेतरी सोडून देण्यापेक्षा डॉक्टरांकडे घेऊन जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर्व मित्रांना बोलवून त्यांना पिल्लू दाखवत बसाल. मित्रांनो, सर्व मित्रांना बोलवलं आणि ते पिल्लू त्यांना दाखवलं, "हे बघा पिल्लू, हे जखमी पिल्लू आहे." असं दाखवल्याने त्याचं दुःख कमी होणार नाहीये. तर त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपण त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं योग्य आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपली सर्वात योग्य कृती कोणची आहे? तर पर्याय क्रमांक 2. कुत्र्याच्या पिल्लाला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4. तुमच्या वर्गातील सानिया जेवणाचा डबा आणायला विसरली. तर तुम्ही काय करणार? बघा, तुमच्या वर्गातील सानिया म्हणजे तुमची एक मैत्रीण शाळेत येताना जेवणाचा डबा आणायला विसरली. तर आपण काय केलं पाहिजे? बघा, पर्याय क्रमांक 1 आहे, डबा आणला नाही म्हणून तिला ओरडणार. मित्रांनो, तिने डबा आणला नाही म्हणून तिला ओरडणार. आता डबा आणला नाही म्हणून तिला ओरडल्यानंतर तिचा डबा येणार आहे का? नाही येणार. पर्याय क्रमांक 2, आपला डबा गुपचूप खाऊन घेणार. मित्रांनो, आपण आपला डबा खाऊन घेतला, तर ती आपली मैत्रीण तशीच उपाशी राहणार आहे. तिचं पोट भरणार नाहीये. आणि यातून आपण आपलाच डबा स्वतः खाऊन घेतला म्हणजे मित्रांनो, यातून आपली स्वतःची एक वेगळी इमेज त्या ठिकाणी लक्षात येते. ती म्हणजे आपण स्वार्थी आहोत. आपण फक्त आपलाच विचार करतो. आपण समाजाचा विचार करत नाही, हे या कृतीतून लक्षात येतं. पर्याय क्रमांक 3 आहे, आपल्या डब्यातील पदार्थ तिला जेवायला देणार. मित्रांनो, ही सर्वात योग्य कृती आहे. तिने आज डबा आणलेला नाहीये. आपण आपल्या डब्यातील जेवण तिला दिलं पाहिजे, हे योग्य आहे. आणि पर्याय क्रमांक 4, शिक्षकांना सांगायला जाणार. मित्रांनो, शिक्षकांना सांगितल्यानंतर तिचं पोट भरणार नाहीये किंवा शिक्षकांनी तिला त्या ठिकाणी ओरडण्याचंही काही कारण नाही. कारण की ती विसरली असेल किंवा काही कारणास्तव तिने आज डबा आणलेला नसेल. तर अशा वेळेला आपण आपल्या डब्यातील पदार्थ तिला जेवायला देणं हे सर्वात योग्य आहे. म्हणून चौथ्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 ही कृती मित्रांनो सर्वात योग्य आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 5. बागेतील बाकावर एक पैशाचे पाकीट तुम्हाला सापडले, तर तुम्ही काय कराल? एक बाग आहे, त्या बागेमध्ये आपण फिरायला गेलो आणि एक पैशाचं पाकीट आपल्याला सापडलं. तर मित्रांनो, आपण काय केलं पाहिजे अशा वेळेला? कुठला निर्णय आपण घेतला पाहिजे? आपली कोणती कृती योग्य आहे? बघा, पर्याय क्रमांक 1, पैशाचे पाकीट स्वतःकडे ठेवाल. बघा, आता आपल्याला खूप पैसे मिळाले, असं म्हणून ते पैसे आपण आपल्या खिशात ठेवायचे आणि ते पैसे खर्च करायचे. हे योग्य आहे का? नाही. ही कृती अतिशय चुकीची आहे. कारण की ज्याचं कुणाचं पाकीट असेल, त्याच्या पाकिटामध्ये असणारे पैसे त्याच्या उपयोगाचे असतील. त्याचं काहीतरी अत्यंत महत्त्वाचं काम असणार आहे. त्यासाठी त्याने ते पैसे घरून घेतलेले असतील. मग अशा वेळेला आपण ते पाकीट आपल्याकडे ठेवणं हे चुकीचं आहे. आपण 2 दिवस त्या पैशावर मजा करू, पण त्यातून मित्रांनो आपल्याला ती सवय लागणार. कोणती सवय लागणार? दुसऱ्याच्या जीवावरती, दुसऱ्याच्या पैशावरती आपल्याला त्या ठिकाणी राहण्याची सवय लागणार. दुसऱ्याच्या पैशावर आपल्याला मजा करण्याची सवय लागणार. म्हणून मित्रांनो, जे पैसे पाहिजे ते आपल्या स्वतःचे कष्टाचे पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आहे, पैशाचे पाकीट बागेच्या सुरक्षा रक्षकाकडे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा कराल. मित्रांनो, हे करणं योग्य आहे. पैशाचं पाकीट तिथं बागेमध्ये कोणी सुरक्षा रक्षक असेल म्हणजे कोणी वॉचमन असेल, त्या वॉचमनकडे द्यायचं किंवा जवळ कुठे पोलीस स्टेशन असेल, तर त्या पोलीस स्टेशनमध्ये ते नेहून द्या. म्हणजे काय होईल? पोलीस त्या ठिकाणी सूचना करतील. ज्यांचं कुणाचं पाकीट असेल त्यांनी ते घेऊन जा आणि ज्या व्यक्तीचं पाकीट आहे, त्या व्यक्तीपर्यंत ते पाकीट पोहोचेल. मित्रांनो, ही कृती आपली योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 आहे, पाकिटातील पैसे काढून घेऊन पाकीट फेकून द्याल. मित्रांनो, हे अयोग्य आहे. पाकिटातले पैसे काढून घ्यायचे, पाकीट फेकून द्यायचं. पाकीट मला सापडलंच नाही.
असं म्हणणं मित्रांनो अयोग्य आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, पाकिटातील पैसे खर्च कराल. मित्रांनो, पाकिटातील पैसे खर्च करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. ते पैसे दुसऱ्याचे आहे. म्हणून 5व्या प्रश्नामध्ये सर्वात योग्य कृती आपली कोणती असेल, तर पैशाचे पाकीट बागेच्या सुरक्षा रक्षकाकडे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा कराल. म्हणून 5व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 6. तुमच्या मोठ्या भावाची परीक्षा सुरू आहे आणि टीव्हीवर तुमचा आवडता चित्रपट सुरू होणार आहे. अशा वेळी तुमची कोणती कृती योग्य आहे? मित्रांनो, आपल्या मोठ्या भावाची परीक्षा सुरू आहे आणि टीव्हीवर आपल्या आवडता पिक्चर सुरू होणार आहे. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, भावाची परीक्षा एकदाच होणार आहे. त्याला आत्ता पेपर द्यायचा आहे, म्हणजे त्याला अभ्यास करू देणं हे आपलं काम आहे. आपण जर टीव्ही बघितला तर त्याचा अभ्यास होणार नाही आणि मग त्याला कमी मार्क्स मिळतील. म्हणजे त्याच्या मार्कशीटमध्ये जे मार्क दिसतील ते कमी दिसतील. अशा वेळेला मित्रांनो आपण काय करायचं? जो चित्रपट आहे, जो पिक्चर आहे, तो आपण नंतर बघू शकतो. असं म्हणून मित्रांनो आपण टीव्ही लावायचा नाही. आपण त्याला अभ्यास करू द्यायचा आणि त्याला सांगायचं, "तू तुझा अभ्यास कर. मी हा चित्रपट नंतर बघेल." बघा, पर्याय क्रमांक 1 आहे, भावाच्या अभ्यासामुळे चित्रपट बघायला मिळाला नाही म्हणून चिडचिड कराल. मित्रांनो, भावाला अभ्यास करण्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. त्या ठिकाणी चिडचिड करून काहीही आपला उद्देश साध्य होणार नाहीये. चित्रपट बघून आपल्याला काही खूप मोठा पुरस्कार मिळणार नाहीये किंवा त्या पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला खूप असं जगातलं सगळं नॉलेज मिळणार आहे असं काही नाहीये. पर्याय क्रमांक 2 आहे, मोठ्या आवाजात टीव्हीवर चित्रपट बघत बसाल. मित्रांनो, मोठ्या आवाजामध्ये जर चित्रपट बघितला तर भावाचं त्या ठिकाणी परीक्षेमध्ये नुकसान होणार आहे. त्याला कमी मार्क्स मिळतील. आईकडे तक्रार कराल. आईकडे तक्रार करणं अयोग्य आहे. आई सुद्धा सांगेल, "तू आता पिक्चर बघू नको. तू नंतर पिक्चर बघ. आज त्याला अभ्यास करू दे." आणि सर्वात शेवटचा पर्याय आहे, पुन्हा कधी चित्रपट बघू असे म्हणत टीव्ही लावणार नाही. मित्रांनो, सर्वात योग्य कृती आहे, पुन्हा कधी चित्रपट बघू असे म्हणत टीव्ही लावणार नाही. म्हणून 6व्या प्रश्नामध्ये सर्वात योग्य कृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 7. रस्त्याने जाताना एका आजोबांनी तुम्हाला पत्ता विचारला. तुम्ही काय कराल? मित्रांनो, आजोबा म्हटले की ते म्हातारे आहेत. त्यांना तो पत्ता, तो ॲड्रेस सापडत नाहीये. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? आजोबांकडे दुर्लक्ष कराल. मित्रांनो, आजोबाकडे आपण दुर्लक्ष करणं ही कृती आपली अयोग्य आहे. दुसऱ्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. एखाद्या वयस्कर व्यक्तीला मदत करणं हे आपलं मित्रांनो काम आहे. दुसऱ्या कोणाला तरी पत्ता विचारा असे सांगाल. मित्रांनो, आपल्याला जर पत्ता माहिती असेल तर तो 100% पत्ता आपणच सांगितला पाहिजे. जर आपल्याला माहिती नसेल तर त्यांना सांगायचं की बाबा शेजारी एखाद्या काकांना विचारा, असं आपण सांगू शकतो. पण आपल्याला पत्ता माहीत असेल तर तो पत्ता आपण त्यांना सांगितलाच पाहिजे. कारण की दुसऱ्याची मदत करणं ही एक आपली मित्रांनो जबाबदारी असते. ही एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे. आजोबांना पत्ता नीट समजावून सांगाल किंवा त्यांना त्या पत्त्यावर जाण्यासाठी मदत कराल. मित्रांनो, ही कृती योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 आहे, एकटेच घरातून बाहेर पडले म्हणून त्यांना ओरडाल. मित्रांनो, काही कारणास्तव त्या आजोबांना घरातून एकट्यालाच बाहेर जावं लागत असेल, मग त्यांच्यावरती ओरडणं हे आपलं चुकीचं आहे. त्यांच्यावरती ओरडून काही होणार नाही. त्यांचं वय झालेलं आहे. त्यांना अशा वेळेला काही सुचत नसेल, म्हणून आपण त्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून 7व्या प्रश्नामध्ये योग्य कृती आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. मित्राकडचा व्हिडिओ गेम तुम्हाला खूप आवडला. तुम्ही काय कराल? म्हणजे आपल्या मित्राकडे एक व्हिडिओ गेम आहे, तो आपल्याला खूप आवडला. मग आपण काय केलं पाहिजे? पर्याय क्रमांक 1. आई-बाबांकडे व्हिडिओ गेमसाठी हट्ट कराल. मित्रांनो, व्हिडिओ गेम खूप महाग असतात. मग आता त्या आपल्या मित्राकडे तो व्हिडिओ गेम आहे, म्हणजे मित्रांनो तो व्हिडिओ गेम खूप किमतीचा असेल, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तो गेम तो घेऊ शकतो. पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती, प्रत्येकाकडे तेवढे पैसे तो गेम घेण्यासाठी असतीलच असं नाही. मग अशा वेळेला आपण आपल्या आई हट्ट करणं चुकीचं आहे. आपल्याला व्हिडिओ गेमची गरज नाही, उलट मित्रांबरोबर मैदानात खेळायला जाल. मित्रांनो, हे योग्य आहे. घरामध्ये व्हिडिओ गेम खेळत बसण्यापेक्षा मैदानावर जाऊन आपल्या शरीराचा व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. मग पर्याय क्रमांक 3 आहे, मित्राकडे त्याचा व्हिडिओ गेम मागाल. मित्रांनो, त्याचा व्हिडिओ गेम मागणं हे अयोग्य आहे. त्याचा व्हिडिओ गेम पाहिजे तर तुम्ही 2 मिनिट तो खेळा. पण तो त्याचा गेम तुमच्या घरी घेऊन येणं ही अयोग्य आहे. तो व्हिडिओ गेम जर बिघडला
तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. मग तो व्हिडिओ गेम कुठेतरी दुरुस्त करायला जा वगैरे हे सगळे प्रॉब्लेम येऊ शकतात. पर्याय क्रमांक 4 आहे व्हिडिओ गेममुळे डोके खराब होतात असे मित्राला सांगाल. आता व्हिडिओ गेममुळे डोके खराब होतात असं आपण म्हणू शकत नाही. एखादा व्हिडिओ गेम घेतला म्हणजे त्यातून काहीतरी आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. त्यातून सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळत असतात. पण मग आता असं त्या मित्राला सांगत बसण्यापेक्षा त्याने तो आणलेला आहे, तो खेळतोय, त्यातून त्याचं एंटरटेनमेंट रोज होतंय. मग अशा वेळेला हे सगळं करण्यापेक्षा आपल्याला व्हिडिओ गेमची गरज नाही. उलट मित्रांबरोबर मैदानात जाणं हे योग्य आहे. म्हणून 8व्या प्रश्नामध्ये आपली पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली कृती योग्य आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 9. तुमच्या गावाकडील नातलग शहरातील तुमच्या घरी राहण्यास आले, तुम्ही काय कराल? आपल्या गावाकडची माणसं आपल्या शहरामध्ये आपलं शहर बघण्यासाठी आले. तर मित्रांनो आपण काय केलं पाहिजे? त्यांना गावंढळ म्हणून चिडवाल. मित्रांनो गावाकडची माणसं ही साधी असतात, भोळी असतात, पण ते मनाने मित्रांनो निर्मळ असतात. मग त्यांना गावंढळ म्हणून चिडवणं हे अयोग्य आहे. त्यांच्याशी उद्धटपणे वागाल. मित्रांनो ते आपल्याकडे आले, ते आपले पाहुणे आहेत. त्यांच्याशी उद्धटपणे वागणं यातून आपले संस्कार, आपल्यावर असणारे वाईट संस्कार त्या ठिकाणी लगेच लक्षात येतात. मित्रांनो आपण माणुसकीची भावना त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. त्यांना समजावून घेतलं पाहिजे. त्यांच्याशी आपण व्यवस्थितपणे व्यवहार केला पाहिजे. त्यांना शहरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती द्याल. मित्रांनो हे करणं योग्य आहे. आपल्या शहरामध्ये असणारं जे काही महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ असेल, पाहण्यासारखी ठिकाणं असेल, ती आपण त्यांना दाखवली पाहिजे. त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न कराल. मित्रांनो, त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं हे अयोग्य आहे. कारण की ते आपले पाहुणे आहेत, ते आपल्याकडे राहण्यासाठी आलेले आहेत. ते खेडेगावातून शहरामध्ये आलेले आहेत. त्यांना तिथे काही माहिती नाहीये. अशा वेळेला आपण त्यांच्या जवळ जाऊन, त्यांची आपुलकीनं चौकशी करून, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करून, त्यांना आपल्या शहरामध्ये असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती दिली पाहिजे. आपण त्यांना तिथे घेऊन जाऊन ते प्रेक्षणीय स्थळ त्यांना दाखवलं पाहिजे. म्हणजे 9व्या प्रश्नामध्ये आपली योग्य कृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न नंबर 10. सोसायटीच्या आवारात दिवाळीच्या फटाक्यांचा खूप कचरा झाला आहे, तुम्ही काय कराल? मित्रांनो आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहतो. दिवाळीमध्ये आपण दिवाळीच्या दिवशी आपण खूप फटाके फोडलेले आहे आणि त्या सोसायटीच्या आवारामध्ये फटाक्यांचा कचरा झालेला आहे. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? कुणीतरी दुसरे साफ-सफाई करतील याची वाट पाहाल. मित्रांनो कुणीतरी येईल आणि हा कचरा साफ करेल. असं बघत बसलो. सगळ्यांना तेच वाटलं कुणीतरी येईल कचरा साफ करेल. मग तो कचरा तसाच राहील. त्यापासून मित्रांनो त्याच्यावरती पाणी पडलं तर त्यामुळे काय होणार आहे? रोगराई पसरणार आहे त्या कचऱ्यामुळं. मग अशा वेळेला मित्रांनो हे दुसरे येतील आणि साफ करतील असं म्हणणं अयोग्य आहे. आपण स्वतः तो कचरा उचलला पाहिजे. आपण 2 मित्रांना बरोबर घेऊन तो कचरा साफ केला पाहिजे. कंटाळा आला म्हणून साफ करणे टाळाल. मित्रांनो कंटाळा केला तर आपल्यालाच त्या दुर्गंध, आपल्यालाच त्या जिथे खूप दुर्गंधी आहे अशा वातावरणामध्ये राहावं लागेल. पर्याय क्रमांक 3 आहे, दुसऱ्या दिवशी सफाई कामगार साफ-सफाई करेल असे म्हणाल. मित्रांनो तो कचरा आपण केलेला आहे, फटाके आपण फोडलेले आहे, मजा आपण केलेली आहे. मग ती घाण सुद्धा आपणच उचलली पाहिजे. म्हणून मित्रांनो 10व्या प्रश्नामध्ये सोसायटीतील सर्व मित्र-मैत्रिणी मिळून सर्व कचरा साफ कराल, हे योग्य आहे. आपण सर्वांनी मिळून तो कचरा केलेला आहे म्हटल्यानंतर तो सर्वांनी मिळून कचरा आपण साफ केला पाहिजे. म्हणजे 10व्या प्रश्नामध्ये आपली कोणती कृती योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 4. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 11. घरातील वीज अचानक गेली, तुम्ही काय कराल? मित्रांनो घरातील वीज गेली, अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? लाईट गेली. लाईट बंद झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? आपण काय करतो बऱ्याच वेळेला घरातली लाईट गेली की पहिले काय करतो त्यांना नावं ठेवतो. जे कोणी त्या लाईटलाच आपण नाव ठेवतो, गेली. असं काहीतरी म्हणतो. तिथे जे कोणी वीज महामंडळात काम करणारे असतात त्यांना आपण काय करतो वाईट बोलतो. मित्रांनो, अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? वीज कंपनीच्या कार्यालयात फोन करून चौकशी कराल, हे योग्य आहे. वीज कंपनीच्या कार्यालयात फोन करा, त्यांना विचारा लाईट का गेली, कधी येणार आहे, किती वेळ लागेल, हे मित्रांनो योग्य आहे. वीज गेल्यामुळे टीव्ही बघता येणार नाही म्हणून चिडचिड कराल. मित्रांनो आता लाईट गेलेली आहे, आपल्याला टीव्ही बघता येणार नाही.
आणि चिडचिड करून काही फायदा नाहीये. कारण की वीज एखाद्या विशिष्ट कारणामुळे जर गेलेली असेल, तर ती येणारच नाहीये. ती 2 तासाने येणार आहे, असं आपल्याला जर समजलं, तर मित्रांनो ती 2 तासानेच येणार आहे. मग 2 तास आपण चिडचिड करत बसणं योग्य नाही. पुढचा पर्याय आहे वीज कंपनीला दूषणे देत बसाल. वीज कंपनीला नाव ठेवून काहीही होणार नाही. शांतपणे वीज येण्याची वाट बघत बसाल. मित्रांनो, शांतपणे वीज येण्याची वाट बघत बसणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे कधी-कधी काय असतं एखाद्याला एखादा व्यक्ती जेवायला जर बसला ना, त्याला असं वाटतं आणि अचानक लाईट जाते. म्हणजे तो जेवायला बसणार, त्याला जेवायला सुरुवात करायची आहे आणि अचानक लाईट गेली, तर तो म्हणतो, "आता मी लाईट आल्यानंतर जेवण करेल." असं जर तो म्हणत बसला आणि लाईट जर 2 तास आलीच नाही, तर त्याला 2 तास बिगर जेवणाचं तसंच बसावं लागेल. मित्रांनो, अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, वीज कंपनीच्या कार्यालयात फोन करा, त्यांना विचारा, लाईट यायला किती वेळ आहे? ते सांगतील 15 मिनिटात येईल. मग 15 मिनिट आपण थांबू शकतो. ते जर म्हटले 5 तास लाईट येणारच नाहीये, मग म्हणून मित्रांनो, त्यांची लाईटची वाट बघत बसण्यापेक्षा कार्यालयात फोन करून विचारा, चौकशी करा. आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मित्रांनो, 11व्या प्रश्नामध्ये आपली सर्वात योग्य कृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 1. वीज कंपनीच्या कार्यालयात फोन करून चौकशी कराल. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, आपल्याला या पर्यायांमध्ये निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक पर्याय दिलेले आहेत. आपण सारासार म्हणजे सदसद विवेक बुद्धीचा विचार करून चांगला पर्याय निवडायचा असतो. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. तुमच्या मित्राने सर्वांसमोर अयोग्य वर्तन केले, तुम्ही काय कराल? मित्रांनो, आपला मित्र आहे, त्याने सर्वांसमोर अयोग्य वर्तन केलं. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? मित्राचे वागणे कसे चुकीचे आहे हे त्याला समजावून सांगाल व पुन्हा तसे न वागण्याबद्दल त्याला समजवाल. मित्रांनो मित्रांनो, ही कृती योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय? मैत्री तोडून टाकाल. मित्रांनो, त्याच्याकडून जर चुकी झाली तर त्याला समजावून सांगणं हे आपलं काम आहे. त्याच्यासोबतची एवढ्या दिवसांची मैत्री लगेच तोडणे हे चुकीचं आहे. मित्राचे दुर्गुण दाखवून त्याच्याशी वाद घालाल. मित्रांनो, त्याचे दुर्गुण त्याला दाखवून त्याच्याशी वाद घालणं हे अयोग्य आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण आणि वाईट गुण असतात. मग मित्रांनो, आपण त्या मित्राचे चांगले गुण घेऊन त्याच्यासोबत राहत असतो. त्याच्यामध्ये काही दुर्गुण असतील तर त्याला आपण ते सांगणं आपलं कर्तव्य आहे. मित्राशी मारामारी कराल. मित्रांनो, त्याच्यासोबत मारामारी करून काही होणार आहे का? नाही. आपण त्याच्याशी मारामारी जर केली तर आपले भांडणं होईल, त्याची मैत्री आपली त्याच्यासोबतची मैत्री संपेल. मित्रांनो, अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? मित्राचे वागणे कसे चुकीचे आहे हे त्याला समजावून सांगणं आणि पुन्हा तसं करू नको असं त्याला समजावणं हे योग्य आहे. म्हणजे 12व्या प्रश्नामध्ये आपली कोणती कृती योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 1. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 13. तुमच्या आईने तुमच्या वर्गमित्राच्या हस्ताक्षराचे खूप कौतुक केले, तर तुम्ही काय कराल? आईशी अबोला धराल, मित्राशी बोलणार नाही, मित्राचे कौतुक कराल आणि आपलेच हस्ताक्षर चांगले आहे असे सर्वांना सांगाल. मित्रांनो, आपल्या आईने आपल्या वर्गमित्राच्या हस्ताक्षराचं खूप कौतुक केलं. म्हणजे आपल्या मित्राचं अक्षर चांगलं असेल आणि आपल्या आईने जर त्याचं कौतुक केलं, तर आपल्याला त्याबद्दल राग येण्याची काहीही आवश्यकता नाही किंवा आपल्याला त्याबद्दल राग येता कामा नये. कारण की मित्रांनो, त्याचं अक्षर चांगलं आहे म्हणून आईने त्याचं कौतुक केलं, मग आपण सुद्धा त्याचं कौतुक केलं पाहिजे. आईशी अबोला धराल. आईसोबत आपण जर बोललो नाही, तर मित्रांनो काय होईल? त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल. आईशी जर आपण बोललो नाही, तर आपल्याला जेवण मिळणार नाही. आपली कोणतीच कामं वेळेवर होणार नाही. मित्रांनो, आपण सुद्धा मित्राचं कौतुक केलं पाहिजे. मित्राशी बोलणार नाही. आता मित्रासोबत न बोलून काय होणार आहे? आपण आपलं अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा. हे योग्य आहे. पण मित्राशी अबोला धरणं हे अयोग्य आहे. आपलेच हस्ताक्षर चांगले आहे असे सर्वांना सांगाल. मित्रांनो, ज्याचं हस्ताक्षर चांगलं आहे, आईने त्याचं कौतुक केलेलं आहे, आपण सुद्धा त्याचं कौतुकच केलं पाहिजे. म्हणून 13व्या प्रश्नामध्ये योग्य कृती आहे पर्याय क्रमांक 3. मित्राचे कौतुक कराल. 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 14. कुणीतरी तुमच्या परिचयातील व्यक्तीबद्दल तुम्हाला वाईट साईट सांगितले, तुम्ही काय कराल? आपल्या परिचयाची एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कोणीतरी वाईट सांगितलं, तर मित्रांनो आपण काय केलं पाहिजे? सांगणाऱ्या व्यक्तीला माराल. आता आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीबद्दल कुणी काही सांगितलं म्हणून त्या सांगणाऱ्या व्यक्तीला मारणं, मित्रांनो हे अयोग्य आहे. परिचयातील व्यक्तीवर टीका कराल. जो व्यक्ती आपल्या परिचयाचा आहे त्याच्यावर टीका करणं हे सुद्धा अयोग्य आहे. ऐकलेल्या गोष्टीची शहानिशा करणे, मित्रांनो हे योग्य आहे. बघा, आपल्या एखाद्या मित्राबद्दल जर कुणी आपल्याला सांगितलं तर
सांगितलं की तो वाईट आहे, तो चोरी करतो, तो खोटं बोलतो, तर मित्रांनो अशा वेळेला आपण आपल्याला ज्याने सांगितलंय, काय सांगितलं त्याबद्दल मित्रांनो आपण त्याची शहानिशा केली पाहिजे. आपण ते खरं आहे की खोटं आहे ते आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगणाऱ्या व्यक्तीला मारलं नाही पाहिजे किंवा आपल्या मित्रावर टीका करणं हे सुद्धा अयोग्य आहे. ऐकलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल. ऐकलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा अयोग्य आहे. तर मित्रांनो, ऐकलेल्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे हे योग्य आहे. म्हणजे 14व्या प्रश्नामध्ये सर्वात योग्य कृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3. आणि यानंतर मित्रांनो, या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे. गड किल्ल्यांवर गेल्यावर तिथे तुमची कोणती कृती योग्य ठरेल? तर मित्रांनो, या स्वाध्यायातला स्वाध्याय 11.1 मधला हा शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.